जय भीम. काही दिवसापूर्वी SC ST ओबीसींच्या हितार्थ सरकारने UGC बिल पास केलं होतं. त्यावर तथाकथित सवर्णांनी 4 दिवस आंदोलन करून माननीय सुप्रीम कोर्टाने त्या बिलावर टेम्पररी स्टे आणला. त्यामुळे काही मनुवादी लोकांची आणखी हिंमत वाढून ते आता UGC ऍक्ट बरोबरच SC ST ऍक्ट सुद्धा रद्द करण्याची भाषा बोलत आहेत. तर आता SC ST ऍक्ट रद्द करण्याची भाषा बोलणाऱ्यांना पहिल्यांदा हे सांगावं लागेल की वर्षानुवर्षांचा जातीय अत्याचार आता संपला आहे का? दलित, आदिवासी पूर्णपणे सुरक्षित आहे का? खरं तर SC ST ऍक्ट ही समस्या मुळीच नाही, तर समस्या आहे त्या विचारांची जी समानतेला घाबरतात. SC ST ऍक्ट हा लोकांना त्रास देण्यासाठी बनवलेला नाहीये, तर हा कायदा त्या लोकांची ढाल आहे ज्यांना पिढ्यानपिढ्या कुचललं गेलं, जाळलं गेलं, मारलं गेलं. जी लोक हा कायदा रद्द करण्याची धमकी देत आहेत त्यांना असं म्हणायचं, पीडितांनी सहन करायचं आणि अत्याचार करणारे मोकळे फिरावेत. धर्म, पद आणि आंदोलनाच्या आडून संविधानाला आव्हान देणं म्हणजेच सामाजिक न्यायावर हमला आहे. दुरुपयोगाचा प्रश्न असेल तर हे सांगा, बलात्कारावर रोक आणणारा कायदा रद्द करणार का? भ्रष्टाचारावर रोक आणणारा कायदा रद्द करणार का? नाही ना. मग दलित, आदिवासी सुरक्षा कायद्यावरच इतकी जरब का? साफ चेतावणी आहे, संविधानाला स्पर्श करू नका. तुमचा SC ST ऍक्ट कमजोर करण्याचा प्रयत्न उचलून टाकण्यात येईल आणि मनुवादी विचारांना या देशाच्या सळकांचा जवाब मिळेल. ही लढाई कायद्याची नाही तर माणसाच्या अस्तित्वाची, मान सन्मानाची आहे आणि आत्मसन्मानावर आघात करणाऱ्यांना जबरदस्त उत्तर मिळेल. लोकशाही, संविधानिक आणि निर्णायक. थँक्यू.